नमस्कार मित्रांनो, मगाशी जशी माहिती काकीकडून मिळाली तशीच आता आपल्याला काका माहिती देणार आहेत. तर गणपती आगमन कशा प्रकारे केलं जातं आपल्या घरात? पाया पडतं. गणपती आमच्याकडे कसं हाडलं जातं आता मी सांगतोय. दरवर्षा आदल्या दिवशी म्हणजे गणपतीच्या आदल्या दिवशी आम्ही गणपती हाडतो. आमचो ह्यो गणपती 10 कुटुंबाचो गणपती असा आणि 10 कुटुंबातली माणसा गणपती हाडल्यानंतर रात्री काय माणसा गणपतीक सजयतात, काय काय माणसा पडते घरात लावतात आणि असं पूर्ण रात्र होतं. उजाडेपर्यंत सगळी माणसं ह्या काम करतात. सकाळी उठलं काय आमच्या घरातली माणसा सगळी न्हातात बितात आणि इसर जमा जातात. कारण हे आमचा 10 कुटुंबाचा घर असा आणि 10 कुटुंबाची माणसं जमा झाली काय माती बांधतात. माती म्हणजे ही आंब्याची पानं, ते तवशी काकडी बी असा बांधतात आणि त्याच्यानंतर ही श्रींची मूर्ती या वायंगणकर घरात नाचून मी बोलतोय ती ही श्रींची मूर्ती आमच्या या वायंगणकर घरात विराजमान केली जाता दरवर्षाप्रमाणे. आणि ती झाल्यानंतर घरातली सगळी माणसं बायका मुलं बी देवाची पूजा बिजा करतो. पूजा बिजा करून गेली काय बायका मंडळी जेवण करून जातं. जेवण करून झालं काय बाकीचा दुपारचं जेवण बिवण होईपर्यंत अशा पद्धतीने आमच्या या घरात गणपतीचा पूजन केला जाता. तर आता जसं आगमन आपल्याला कळालं की आगमन कशा प्रकारे केलं जातं घरात, तर आता आज असा गौरी विसर्जन, पण आमच्या इथे अशी एक वेगळी प्रथा की गौरी विसर्जनाच्याच दिवशी गौरी आगमन असतं. तर ती काय प्रथा नक्की ते आता काका समजू. आमच्याकडे कसा माहिती आहे, गावात प्रत्येक गावात 3 दिवस गौरीचा उत्सव केला जाता. गौरी आवाहन, गौरी पूजन आणि गौरी विसर्जन. पण आमच्या ह्या कुमारवाड्यात पहिल्यापासून खूप वर्षाची परंपरा असा. गौरी ही विसर्जनाच्या दिवशी हाडतो. गौरीच्या दिवशी सकाळी बायका मंडळी सकाळी बेगीन उठतात, न्हातात बितात आणि सगळी 10 कुटुंबातली माणसं इसर जमा जातात. जमा झाल्याच्या नंतर आमच्याच कुटुंबातली नाही तर संपूर्ण कुमारवाड्यातली माणसं सगळी एकत्र गोळा होतं आणि सगळी बायका मुलं जमा झाली काय प्रत्येक घरातून म्हणजे जवळजवळ कुमारवाड्यात 9 गौरी असत आणि सगळे पूर्ण कुमारवाड्यातली माणसं एकत्र येतात आणि गौरी घेऊनच्यासाठी सगळी जण बाहेर जातात. पण कसं आहे प्रत्येक गावाची रीत वेगवेगळी असा. काय काय गावात कोण ओढ्यावरतून आणतात, कोण नदीवरून आणतात, कोण तलावातून आणतात आणि 7 खडे घेऊन येतात. पण आमच्या ह्या कुमारवाड्यात बाहेर जाऊन ते गौरी तिथं त्याचा पूजन केला जाता आणि 7 खडे घेऊन गौरी घेऊन घरात आणली जातात आणि घरात वाजत गाजत आणले जातात. ते आणि गौरी हाडताना आमची बायकाच नसत तर सगळी पुरुष मंडळी सुद्धा असतात आणि अशा ती सगळी जमा जातात. गौरी घेऊन येली का घरात ती का स्थापन केले जातात आणि ते गौरीचा सगळी जण मिळून पूजन करतात. आणि त्या पूजन करून झाल्यानंतर सगळी मंडळी देवी गारणा घालतात आणि गारणा घालून झाला का पुरुष मंडळी असतात ती हौसो भरतात. आता हौसो म्हणजे हौसो नसन अवशने हा शब्द असा, पण आमच्या या मालवणी भाषेत हौसो म्हणतात. तर हौस भरण्याची पद्धत काय आणि कोण भरता नक्की ह्या सगळ्याची माहिती आपल्या काका सांगतले. हौसो भरूची पद्धत म्हणजे अशी असा आमच्याकडे प्रत्येक बाईचा नवरा ते सूप भरता. सूप म्हणजे का ते पोहे किंवा लाहे असतात ते प्रत्येक पानावर 5 पानं ठेवली जातात. त्याच्यात पानाचा विडा आणि एक नारळ ठेवतात आणि त्या ठेवून झाला का अशी सगळ्यांचा ठेवून झाला काय देवी समोर ठेवतात आणि तो हौस किती भरतं तर आपल्या नवऱ्यात सुख समाधान चांगलं आयुष्य आरोग्य प्राप्त व्हावया ह्याच्यासाठी ती देवीकडे साकडा घालतो. हे सगळं आगमन आणि पूजन वगैरे सगळं झालेला विसर्जन आणि एकत्रित भोजन वगैरे काय असतं कशा प्रकारे? कसा असा सगळा देवी हाडून मी झाली काय आमचे 10 घरातली माणसं सगळी जमा जातात आणि आमचा कसा 10 घरातली सगळी माणसं एकठी येऊन जेवण करतात. जैने बिने काय सगळा संध्याकाळी 6च्या मनात आमच्या या घरातली जैने बिने काय सगळा फुल पडून मिळालेला हा बाप्पाचा आम्हाला आशीर्वाद आहे. आमच्या या घरातली सगळी माणसं आमच्या वाड्यातली सगळी माणसं एकत्र गोळा होतात आणि देवी घेऊन बावड्यात जातात आणि बावड्यात गेल्यानंतर देवीचं तिथं विसर्जन करतात. विसर्जन झाला का आणि विसर्जन करूच्या आधी फटाक्यांची आतषबाजी भरपूर फटाके लावतात आणि फटाक्यांच्या आतषबाजी विसर्जन झाला का देवीचा प्रसाद सगळ्यांका वाटलं जातं आणि ही आमची देवी प्रत्येक ज्यांचे कोणते नवस असतात त्यांना पावता आणि अशा ह्या जागृत देवीचा स्थान असल्यामुळे प्रत्येक गावातून लोक येऊन नवस बोलतात आणि त्यांचे नवस ते पूर्ण होतात.
आगमन, गौरी विसर्जन आणि गौरी पूजन या सगळा झालेला, तर गणपती किती दिवस असतं नक्की ता आता काका सांगा. गणपती आमचो 5 दिवसाचो साला 5चो. पण आता कसा प्रत्येकाक हौस असा, मुलांका हौस आणि सगळ्यांच्या हौसेसाठी आम्ही 11 दिवसपर्यंत सगळा कुटुंब गणपतीची सेवा करतो आणि 11व्या दिवशी आम्ही गणपतीचं विसर्जन करतो. विधीपूर्वक म्हणजे कसे वाजत गाजत मिरवणूक काढीत आम्ही आमच्या श्रींच्या मूर्तीचं आम्ही नदीवर जाऊन विसर्जन करतो. तर एवढी सुंदर माहिती दिल्याबद्दल काका धन्यवाद. आणि आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा भेटू असा नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.